बातमी महत्त्वाची आहे। बदलापूर शहरात पुन्हा एकदा एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचं समजतंय। अतिशय धक्कादायक अशी घटना। शाळेच्या बसमध्ये 4 वर्षीय विद्यार्थिनीवर हा अत्याचार झालाय। बस चालकानंच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी बस चालकाला ताब्यातही घेतला। या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। स्वप्नील पाटील यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। स्वप्नील, धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। नक्कीच बदलापूर शहर पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेने आदरलेलं आहे। बदलापूरच्या पश्चिम प्रदेशातील एका इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेमध्ये 4 वर्षीय मुली ही शाळा सुटल्यानंतर त्या बसमधून घरी जात होती आणि याच बसमधील बस चालकाने त्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार हा समोर आलेला आहे। मात्र यावेळेस बसमध्ये कुठलीही महिला मदतीस उपस्थित नव्हती आणि मुलगी गावाल्यानंतर घरी गेल्यानंतर तिने आपल्या पालकांना सांगितलं जी घटना तिच्यासोबत घडली आणि पालकांनी मग घटनाची माहिती मिळतात या पालकांनी सांताप व्यक्त करत शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केलाय। दरम्यान या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी सध्या त्या बस चालकाला ताब्यातही घेतलेलं आहे आणि पोलीस तपास पोलीस सध्या करत आहेत। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वाटत होतं की जेव्हा आपल्याकडे एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर असताना देखील जर गटशिक्षण अधिकारी असतील ते जर त्यांची ड्युटी व्यवस्थित बजावत नसतील तर हे ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब नाही आहे। आणि मागे देखील एका शाळेमध्ये सेम असंच गैरवर्तणूकचा प्रकार झाल्यानंतर जेव्हा उघडकीस आलेलं की ती शाळेची फक्त 2री पर्यंत मान्यता होती आणि पुढचे क्लासेस तर अक्षरशः अनधिकृतपणे चालू होते, तेव्हा देखील आम्ही ह्या विषयावरती आवाज उठवलेला। आज त्या गोष्टीची चौकशी सुरू आहे। पण एवढं सगळं होत असताना तरीही जर अधिकारी ह्या बाबीची म्हणजे सखोल चौकशी करत नसतील किंवा बदलापूरमध्ये किती इल्लीगल स्कूल्स आहेत यांच्याकडे ते जर लक्ष देणार नसतील तर मग हे असे प्रकार यापुढे घडतच राहतील। त्याच्यामुळे आता बसून ह्यांना ना आम्ही स्वस्त बसणार ना यांना स्वस्त बसू देणार।